मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बेसिक प्रोफेशनॅलिटी थेरम. काल आपला जो बेसिक प्रोफेशनॅलिटी थेरम झालेला होता तेच आपण आता पुन्हा बघू आणि मग प्रॅक्टिस सेट 1.2. का याच्यावर आपल्याला एक थेरम झाला होता त्यालाच आपण बीपीटी थेरम असं म्हणतो. तर एखादा ट्रायंगल दिला असेल त्या ट्रायंगलला एखादी लाईन इंटरसेक्ट आणि पॅरलल असणारी दिली असेल म्हणजे टू साइडला इंटरसेक्ट होणारी आणि थर्ड साइडला पॅरलल लाईन असेल तर याच्यामध्ये आता इथं डायरेक्टच वरती म्हणलेलं आहे इक्वल हाईट. तर यामध्ये एरिया ऑफ द ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल पी PQB is equal to AP upon PB. तसंच सेम सेकंड आहे एरिया ऑफ द ट्रायंगल APQ upon एरिया ऑफ द ट्रायंगल PQC is equal to AQ upon QC. आता याच्यामध्ये कॉमन हाईट आणि कॉमन बेस वरने हे दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल आहे आणि म्हणून आपलं मेन जे पीपीटी थेरम आहे AP upon PB is equal to AQ upon QC. या थेरमचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे आणि त्याचाच कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रोफेशनॅलिटी थेरम. याच्यामध्ये AP upon PB is equal to AQ upon QC असेल तर दिलेल्या लाईन म्हणजे लाईन L पॅरलल थर्ड साइड BC सेगमेंट BC ला पॅरलल असेल. जर अशी इंटरसेक्ट होणारी दोन साइडला ट्रायंगलच्या आणि थर्ड साइडला जर ती इंटरसेक्ट होत नसेल तर ती थर्ड साइडला पॅरलल असेल. अशा पद्धतीने या दोन प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करायचं. त्यातलं पहिलेच एक्झाम्पल आहे बघा समोर दिसतंय. प्रॅक्टिस सेट 1.2. क्वेश्चन नंबर 2. कारण क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो अँगल बायसेक्टर वर आधारित आहे आणि ती प्रॉपर्टी किंवा तो थेरम आपला झालेला नाहीये त्यामुळे आपण क्वेश्चन नंबर 2 डायरेक्ट घेतलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघा काय दिलाय. क्वेश्चन नंबर 2 जो आहे in triangle PM is equal to 15 PM length PQ is equal to 25 and PR is equal to 20 NR 8 state whether line LM ही जी लाइन आहे LM parallel to side QR किंवा RQ या लाईनला पॅरलल आहे किंवा नाही हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा PM ची व्हॅल्यू 15 दिलेली आहे. हिची व्हॅल्यू आहे ती आपल्याला 15 दिली. त्याच्यानंतर काय दिले PQ हे या टोकापासून या टोकापर्यंत जे डिस्टन्स आहे किंवा लेंथ जे आहे PQ ती दिलेली आहे 25.
नंतर काय दिले बघा लेफ्ट साइडला आपल्याला आता पी आर हे पूर्ण जे लेंथ आहे ते आपल्याला दिलेलं आहे 20. त्याच्यानंतर एन आर 8. ही एन आर हिची लेंथ आहे 8. आता आपल्याला काय करायचंय ही जी लाईन आहे एन एम एन एम ही लाईन क्यू आर किंवा आर क्यू या लाईनला पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. मेन आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. आता आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ द बीपीटी थेरम वापरायचा आहे. कॉन्व्हर्स ऑफ द बीपीटी थेरम. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे लेफ्ट साइडचा जो रेशो आहे ते काढायचा म्हणजे पी एन अपॉन एन आर हे पहिले घ्यायचं आहे हे सेकंड घ्यायचं. परंतु आपल्याला व्हॅल्यू देताना पी आर ची दिली आहे त्याच्यावरून आपल्याला पी एन ची व्हॅल्यू पहिली काढावी लागेल. म्हणून इथं वापर केलेला आहे बघा इन ट्रायंगल पी क्यू आर याच्यामध्ये पी एन इज इक्वल टू पी आर. बघा ही जी पी आर कशी येते आपण इकडे रब करून बघू लक्षात येईल तुमच्या की पी आर इज इक्वल टू पी आर जो आहे त्याची व्हॅल्यूचा विचार केला तर पी एन प्लस एन आर. आता आपल्याला हे एन आर ची व्हॅल्यू दिलेली आहे पी आर ची व्हॅल्यू दिलेली आहे त्या व्हॅल्यू जर आपण पुट केल्या तर इथे 20 येणार. लक्षात ठेवा इज इक्वल टू पी एन काढायची आपल्याला प्लस 8. आता 8 जे आहे ते 20 मधनं मायनस होणार म्हणून इथे दिलेलं आहे बघा. आपण आता लेफ्ट साइड कडे बघा Pn is equal to PR minus NR means 20 minus 8. आता 20 minus 8 means 12. म्हणून Pn हा तुमचा 12 आला. सेम राईट साइडला PQ तुम्हाला दिले बघा PQ is equal to PM प्लस MQ. आपल्याला कुणाची व्हॅल्यू काढायची आहे तर MQ ची काढायची. मग हे PM आहे ते या PQ मधनं मायनस होणार म्हणून इथं दिलेलं आहे बघा MQ is equal to PQ minus PM म्हणून 25 मायनस 15 कारण PQ ची व्हॅल्यू आहे 25 आणि PM ची व्हॅल्यू आहे 15. ती 15 मायनस केलं आणि म्हणून 25 मायनस 15 10. आता याच्यामध्ये आपल्याला लेफ्ट साइडला रेशो वापरायचा आहे. काय करायचं आहे लेफ्ट साइडला काय बघा आपला बीपीटी थेरम वापरताना Pn हे अंशाला हे छेदाला लक्षात घ्या Pn अपॉन NR. आता Pn ची व्हॅल्यू काढली NR ची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून आपण रेशो काढला. काय रेशो आला बघा Pn अपॉन NR. बघा Pn अपॉन NR
पी एन ची व्हॅल्यू आहे 12, नंतर 8, याला रिड्यूस केलं, 4 ने डिवायडेड केलं तर याच्यामध्ये व्हॅल्यू आल्या 4 ने डिवायडेड केल्यानंतर 3 अँड 4 न 12 वर डिवायडेड केल्यानंतर 3 अँड 8 ला 4 ने डिवायडेड केल्यानंतर 2, म्हणून पीएन अपॉन एन आर चा रेशो आला 3/4. याला नंबर 1, याला नंबर किती आला 1. सेम तसं राईट साइडला आता रेशो काढूया. आता राईट साइडचा रेशो काढताना काय येणार आहे बघा. राईट साइडचा रेशो काढायचा आहे आपल्याला. त्यावेळेला राईट साइडला सुद्धा काय येणार तुमचं पीएम अपॉन एम क्यू, म्हणून पीएम ची व्हॅल्यू आहे 15, एम क्यू ची व्हॅल्यू आहे 10. आता ह्याला रिड्यूस करण्यासाठी आपल्याला 5 ने डिवायडेड करावं लागेल, म्हणून याला 5 ने डिवायडेड केल्यास 3, 10 ला 5 ने डिवायडेड केल्यानंतर 2, आणि म्हणून रेशो काय आला 3/2. म्हणून इक्वेशन 1, इक्वेशन 2, आणि म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, पीएन अपॉन एनआर चा रेशो आणि पीएम अपॉन एमक्यू चा रेशो इक्वल आहे. जर इक्वल नसेल तर नॉट इक्वल टू लिहायचं. लक्षात घ्या, जर ह्याच व्हॅल्यू जर आपल्या अशा आल्या, पुन्हा बघा, ह्या जर रेशो इक्वल आला नाही तर नॉट इक्वल टू येईल. आणि म्हणून काय आलं, लाईन पीएम पॅरलल साइड आरक्यू, कारण आहे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. लक्षात घ्या, या थेरम प्रमाणे हे एक्झाम्पल सॉल्व्ह झालं. पुन्हा लक्षात ठेवा, एका बाजूची साइडचे रेशो काढायचा. बघा, या साइडचा रेशो काढायचा, परत दुसरी साइड जी आहे त्या साइडचा रेशो काढायचा. जर इक्वल आलं तर त्या दोन लाईन पॅरलल असतात, अन्यथा जर इक्वल नाही आले तर त्या दोन लाईन पॅरलल नसतात. या पद्धतीनं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. आता आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल हे एक्स्ट्रा मधलं आहे. आता याच्यामध्ये एल लाईन, ही जी एल लाईन आहे ती बी, आता इथं काय दिलंय बघा, इन फिगर लाईन एल लाईन एल आता लाईन एल ही बीसी ला पॅरलल आहे. लक्षात घ्या, इथं बीसी आहे, बीसी ला पॅरलल आहे. याचा अर्थ इथं ए पॉइंट असणार,
डायग्राम, त्याच डायग्राम मध्ये फक्त इथं बीसी आहे, त्याच्याऐवजी वरच जे आपलं एक्झाम्पल जे आहे तेच एक्झाम्पल घेऊया. क्यू आर, लाईन एल, आहे हीच डायग्राम घेऊया. तर लाईन इथं आपण क्यू आर बघा, लाईन एल पॅरलल साइड क्यू आर, पीएम 10, पीएम ची व्हॅल्यू 10, एमक्यू ची व्हॅल्यू 5 and NR 8, X PN X आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर बीपीटी थेरम वापरायचा. म्हणून इन ट्रायंगल PRQ लाईन NM पॅरलल QR, त्यानुसार बीपीटी थेरम नुसार रेशो वापरताना आपण लेफ्ट साइडचा विचार करतोय, म्हणून PN अपॉन NR is equal to PM upon MQ आता ह्याचे व्हॅल्यू आपण पुट केले. आता ह्याच्यात व्हॅल्यू काय, PN ची व्हॅल्यू आहे X 8. बघा इथं व्हॅल्यू आपण पुट केले. पुट केल्यामुळे काय आलं, X अपॉन 8 इज इक्वल टू 10 अपॉन 5. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, याप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. क्रॉस मल्टिप्लिकेशन नुसार 5 इंटू एक्स, राईट साइडला 10 इंटू 8. आता 10 इंटू 8 80, आणि म्हणून x इज इक्वल टू 80 अपॉन 5, म्हणून x ची व्हॅल्यू 16. पुन्हा दुसरं एक एक्झाम्पल आहे बघा. काय एक्झाम्पल बघा, ADC एका लाईनला A-D-C, A-D and C हे एका रेषेमध्ये आहेत. बघा, सेकंड DE पॅरलल साइड AB, ही DE जे आहे सेगमेंट तो AB ला पॅरलल आहे. AD ची व्हॅल्यू 5, इथे AD ची व्हॅल्यू 5, DC ची व्हॅल्यू 3 आणि BC तुम्हाला देताना काय दिलंय बघा, आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे बघा, BE
आता याच्यामध्ये बीपीटी थेरम याच्यामध्ये वापरला तर अंशाला डीसी अपॉन एडी इज इक्वल टू ईसी अपॉन ईबी ईसी अपॉन ईबी ईसी अपॉन ईबी. आता डीसी ची व्हॅल्यू आहे 3, ही 3 आपण पुट केली. एडी ची व्हॅल्यू आहे 5, ही 5 पुट केली. राईट साइडला ईसी ची व्हॅल्यू 6.4 मायनस एक्स, ईबी ची व्हॅल्यू एक्स, ती याच्यामध्ये पुट केली. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू एक्स, राईट साइडला 5 इंटू 6.4 मायनस एक्स, आत मल्टिप्लाय केल्यानंतर 5 इंटू 6.4 मायनस 5x. आता 5 इंटू 6.4 32 मायनस 5x. आता 5x लेफ्ट साइडला घेतला आणि म्हणून 3x प्लस 5x, हे राईट साइडला गेल्यावर मायनसचं प्लस झालं, म्हणून 3x प्लस 5x इज इक्वल टू 32. आता 3x प्लस 5x 8 इज इक्वल टू 32 आणि म्हणून x इज इक्वल टू 32 अपॉन 8, म्हणून x इज इक्वल टू 4. 32 ला 8 ने डिवाइडेड केलं 4. बघा ही ऍक्टिव्हिटी आहे काय तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 10 आहे. क्वेश्चन नंबर 10 10 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये एक तुम्हाला ट्रायंगल दिलाय. ट्रायंगल डी ई एफ हा ट्रायंगल दिलाय. म्हणून काय म्हणलेलं आहे बघा, इन फिगर एक्स इज एनी पॉइंट ऑन इंटिरियर ऑफ द ट्रायंगल. एक्स हा इंटिरियर आत त्रिकोणाच्या दिलेला आहे. पॉइंट एक्स इज द जॉईंट टू द व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल. हा एक्स जो आहे तो या ट्रायंगलच्या व्हर्टेक्सला जोडलेला आहे. म्हणजे एफ ला जोडला एक्स, डी ला जोडला, त्याच्यानंतर ई ला जॉईन केला. आता याच्यामध्ये परत PQ सेगमेंट PQ सेगमेंट PQ पॅरलल DE. सेकंड QR सेगमेंट QR segment QR parallel segment EF QR parallel EF. आणि आता थर्ड आहे ते आपल्याला सॉल्व करायचंय. PR and DF ही पॅरलल आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचंय. पहिला ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे. कोणता दिलेला आहे पहिला ट्रायंगल बघा. ट्रायंगल XDE X DE X
DE हा ट्रायंगल तुम्हाला दिलाय अँड PQ पॅरलल DE, PQ पॅरलल DE हे दिलंय. त्याप्रमाणे पीपीटी थेरम जर याच्यामध्ये वापरला तर XQ अपॉन DE हे राईट साइडला येईल, लेफ्ट साइडला काय ना XP अपॉन PD का एक नंबर त्याला दिलाय बेसिक प्रोफेशनॅलिटी थेरम वापर. सेम हा दुसरा ट्रायंगल आहे बघा XEF या ट्रायंगल मध्ये QR पॅरलल EF याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पुढे थेरम वापरून रेशो कसे येणार तुमचे बघा XQ अपॉन QE XR अपॉन RF बघा पुढे तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेला आहे XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF त्याला कारण आहे पीपीटी थेरम. आता इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 यांचा जर विचार केला तर XQ अपॉन QE दुसऱ्या इक्वेशन मध्ये सुद्धा XQ अपॉन QE हे सारखं आहे, याचा अर्थ राहिलेल्या साइड XP अपॉन PD आणि XR अपॉन RF हे इक्वल येणार आणि म्हणून नेक्स्ट स्टेपला फ्रॉम 1 and 2 XP अपॉन PD हे पहिल्या इक्वेशन मधलं इज इक्वल टू RF सॉरी XR अपॉन RF हे राईट साइडला आलं आणि म्हणून त्या ट्रायंगल मध्ये जर विचार केला जो आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे XP अपॉन PD XR अपॉन RF असेल तर कॉन्व्हर्स ऑफ द पीपीटी थेरम नुसार PR पॅरलल DF म्हणून PR म्हणून लास्ट बघा PR पॅरलल सेगमेंट DE कॉन्व्हर्स ऑफ द प्रोफेशनॅलिटी थेरम बेसिक प्रोफेशनॅलिटी थेरम. तर या पद्धतीनं या दोन प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर याच्यावर आधारित इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलंय. या एक्झाम्पल मध्ये काय करायचंय तुम्ही PD ची व्हॅल्यू काढायची. काय करायचं बीपीटी थेरम वापरायचे. हे अंशाला येईल लक्षात घ्या, हे अंशाला येईल हे छेदाला, हे अंशाला येणार तसंच हे छेदाला येईल आणि त्याच्यावरून क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पीडी ची व्हॅल्यू किंवा टीपी ची व्हॅल्यू इथं हे व्हॅल्यू काढायची आपल्याला लक्षात घ्या. दुसरं तसंच आहे सेम. याच्यामध्ये पहिले जसं आपण सोडवलं तसंच सेम उदाहरण सोडवायचं. या दोघांचा रेशो काढायचा, या दोघांचा रेशो काढायचा. इक्वल आलं तर पॅरलल आहे म्हणायचं आणि इक्वल आलं नाही तर पॅरलल नाही म्हणायचं. जरी हे डेसिमल असेल तरी ते 36/54 येणार आणि मग रेशो जर इक्वल आले तर पॅरलल आहे म्हणायचं. जर रेशो जर इक्वल आले नाही तर नॉट पॅरलल लाईन म्हणायचं. अशी दोन ही एक्झाम्पल आहेत ती तुम्ही काय करायची सॉल्व्ह करायची.
आणि आजचा जो घटक आपला ह्याचा आहे फॅक्टरायझेशन. फॅक्टर पाडायचे. आता हे फॅक्टर पाडत असताना लक्षात ठेवा की आपल्याला एखाद्याचे फॅक्टर पाडायचे आहे. आता इथे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेलं आहे तुम्हाला. 3x² + 7x + 2 याचे फॅक्टर पाडायचे. आता हे फॅक्टर पाडत असताना तुम्हाला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 3 × 2 तुम्हाला दुसरा टॉपिक पार्ट 1 मध्ये आहे. 3 × 2 किती आलं? 6. आता मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे आणि ऍडिशन 7 आलं पाहिजे. म्हणून कुठले आहे? 6 × 1. म्हणून याचे काय केले? 3x² या 7 ची फोड केली. 6x x + 2 आणि ह्या पहिल्या आणि सेकंड टर्म मधून 3x कॉमन काढले आणि म्हणून काय राहिलं ब्रॅकेट मध्ये? x + 2 आणि याच्यामधून 1 कॉमन काढलं म्हणून ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? x + 2. म्हणून पहिल्या ब्रॅकेट x + 2, सेकंड ब्रॅकेट मध्ये x + 2 आलं, ते परत कॉमन काढलं. याच्यामध्ये काय शिल्लक राहिलं? 3x + 1. म्हणून फॅक्टर कसे आले? x + 2 आणि 3x + 1. आता सेम याच्यावर आधारित ही ऍक्टिव्हिटी आहे बघा. काय दिलंय बघा? 5x² - 12x - 9. आता इथं 5 × 9 फॅक्टर पाडण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे की x हे तुम्हाला परत ना पार्ट 1 टॉपिक नंबर 2 मध्ये होणार आहे. 5 × 9 किती आलं? 45. आता असे 2 नंबर फाइंड आउट करायचे आहेत की मल्टिप्लिकेशन 45 आलं पाहिजे आणि इथं मायनस असल्यामुळं सबट्रॅक्शन 12 आलं पाहिजे. असे कुठले 2 नंबर आहेत सांगता येतील का? की गुणाकार 45 आला पाहिजे आणि वजाबाकी 12 आली पाहिजे. असे 2 नंबर आपल्याला पाहिजे. पंधरा 45. हा म्हणजे 15 आणि 3. मग आता याला मध्ये साइन कोणता आहे? मायनस. म्हणून बिग नंबरला साइन द्यायचं मायनस आणि हे 3. आता इथं फॅक्टर पडताना कसे येणार? इथं x आहे म्हणून इथं मध्ये काय येणार तुमचं? आता इथं मायनस त्यांनी दिलेलं आहे म्हणजे इथे येणार 50x. या ऍक्टिव्हिटी मध्ये काय येणार तुमचं? 15x. या सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येणार? सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येईल? तर 3x. इथं काय येणार? सेकंड ब्रॅकेट मध्ये 3x. आता पहिल्या दोघांमधून कॉमन काढायचं 5x काढलंय त्यांनी. आता 5x² मधून 5x काढल्यानंतर फक्त शिल्लक राहणार तुमचं काय? x मायनस. आता 15 मधून 15x मधून 5x काढल्यानंतर फक्त 3 राहील. आता यामधून या दोघांच्या मधून इथं आहे लक्षात घ्या 3x - 9 आहे. याच्यातून 3 कॉमन काढलं तर इथं राहणार आहे तुमचं x - 3. आता 3
एक्स मायनस 3 हे दोन्ही ब्रॅकेट मध्ये सेम आहे. राहिले शिल्लक काय आता इथं कॉमन काढलेलं 5x म्हणून सेकंड ब्रॅकेट मध्ये येणार